मी एस.एन. कॉलेज कराड. आपला विषय आहे चिकित्साची कार्यपद्धती. त्यामध्ये आपण दुसरा टॉपिक पाहत होतो संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत. तर मागील तासाला आपण भागांचे प्रकार पाहिलेले आहेत. भागांचे प्रकार हे दोन आहेत. एक आहे ते समहक्क भाग, दुसरा आहे ते अग्रहक्क भाग. समहक्क भाग म्हणजे काय आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे. म्हणजे काय समहक्क भाग म्हणजे काय की जे भाग अग्रहक्क भाग नसतात त्यांना काय म्हटलेलं आहे समहक्क भाग असे म्हणतात. काय म्हटलेलं आहे का कंपनी कायदा 2013 नुसार याची व्याख्या केलेली होती. समहक्क भाग म्हणजे असे भाग की जे अग्रहक्क भाग नसतात त्यांना काय म्हटलेलं आहे समहक्क भाग असे म्हणतात. तसंच काय म्हटलेलं आहे बघा त्या व्याख्येनुसार त्याची दोन वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला दिलेली होती. अग्रहक्क भागांना अगोदर लाभांश दिला जातो आणि नंतरच समहक्क भागांना हा लाभांश दिला जातो. हे पहिलं वैशिष्ट्य झालं. आणि दुसरं वैशिष्ट्य काय पाहिलं आपण कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागांना अग्रहक्क हा दिला जात नाही. म्हणजेच काय समहक्क भागांना अगोदर जर कंपनीचं विसर्जन केलं असेल तर भांडवल परतफेड द्यायची असेल तर अग्रहक्क भागांना काय दिला जातो अगोदर प्रेफरन्स किंवा अग्रक्रम हा दिला जातो. नंतरच समहक्क भागधारकांचे भांडवले परत केले जाते. आता बघा समहक्क भागाला काय म्हटलेलं आहे प्राथमिक किंवा मूलभूत वित्त पुरवठ्याचा स्रोत असं का म्हटलेलं आहे. कारण जर कंपनी जर आपल्याला स्थापन करायची असेल तर सुरुवातीला जे भांडवल आवश्यक असतं त्या भांडवलाचा पुरवठा करणारे कोण असतात हे समहक्क भागधारक असतात. हेच काय करत असतात आपल्याला सर्वप्रथम भांडवलाचा पुरवठा करत असतात. म्हणून याला काय म्हटलेलं आहे प्राथमिक किंवा मूलभूत वित्त पुरवठ्याचा स्रोत करणारे भागधारक म्हणजे कोण हे समहक्क भागधारक असतात. तसंच काय म्हटलेलं आहे बघा जेव्हा कंपनीचं विसर्जन करायचं असेल तेव्हा काय करावं लागतं सर्व गुंतवणूकदाराची रक्कम ही अगोदर परत करावी लागते. म्हणजे त्यांची परतफेड अगोदर केली जाते. नंतर काय केलं जातं अग्रहक्क भागधारकांची जी लाभांश त्यांची गुंतवलेली रक्कम असते ती काय केली जाते परत केली जाते आणि नंतरच कुणाची रक्कम दिली जाते समहक्क भागधारकांची ती रक्कम परत दिली जाते. म्हणून काय म्हटलेलं याला अवशेष भागांचे दावेदार हे समहक्क भागधारकांना काय म्हटलंय अवशेष भागांचे दावेदार. म्हणजे काय शेवटी ही रक्कम ही परत केली जाते समहक्क भागधारकांना म्हणून यांना म्हटलेलं आहे अवशेष भागांचे दावेदार असं म्हटलेलं आहे. तसंच काय म्हटलेलं आहे कंपनीला समजा नफा झाला त्या नफ्याचा शेवटी सर्वात शेवटी हा कुणाला दिला जातो लाभांश समहक्क भागधारक. समजा एखाद्या वर्षी तोटा झाला असेल तर या समहक्क भागधारकांना लाभांश दिला जात नाही. दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस नफा होईल त्यावेळेस हा समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. तोपर्यंत त्यांना लाभांश हा दिला जात नाही. म्हणून या भांडवलाला म्हणजे समहक्क भागामध्ये जे भागधारक भांडवल गुंतवतात त्यालाच काय म्हटलेलं आहे साहसी भांडवल किंवा त्याच भागधारकांना जोखीम पत्करणारा खरा जोखीम पत्करणारा असं हे समहक्क भागधारकांना म्हटलेलं आहे. आता या आपण काय करणार आहे समहक्क भागांची वैशिष्ट्ये. समहक्क भागांची वैशिष्ट्ये एकूण 13 आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे बघा कायमस्वरूपी भाग भांडवल. असं का म्हटलेलं आहे बघा कायमस्वरूपी भाग भांडवल. मागच्या एक तासात तुम्हाला सांगितलेलं आहे की हे समहक्क भागधारक जे भांडवल व्यवसायामध्ये गुंतवतात ते व्यवसाय जोपर्यंत आहे म्हणजे दीर्घ काळापर्यंत जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात आहे तोपर्यंत काय केलं जातं हे भाग भांडवल व्यवसायातच राहतं. हे भाग भांडवल परत कधी दिलं जातं समहक्क भागधारकांना जेव्हा तो व्यवसाय बंद केला जातो. म्हणजे कंपनीच्या विसर्जनानंतरच हे भाग भांडवल समहक्क भागधारकांना परत दिले जाते. म्हणून म्हटलेलं आहे कायमस्वरूपी भाग भांडवल. म्हणजे जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात आहे चालू आहे तोपर्यंत व्यवसायामध्ये भांडवल
दर. म्हणजेच काय, लाभांश म्हणजे काय आपण म्हणतो, प्रत्येक भागधारक जेव्हा व्यवसायामध्ये भांडवल गुंतवत असतो त्याला काय दिला जातो, हा लाभांश. त्यालाच म्हटलेला आहे लाभांशाचा दर. मग समहक्क भागामध्ये लाभांशाचा दर कोण ठरवत असतं, तर नियामक मंडळ हे लाभांशाचा दर ठरवत असतो. तो कशा स्वरूपात आहे बघा, अस्थिर स्वरूपात. म्हणजेच काय, तो दरवर्षी नफ्याच्या प्रमाणानुसार बदलत असतो. म्हणजे समजा नफा समजा एखाद्या कंपनीला एखाद्या वर्षी जास्त झाला असेल तर लाभांश हा काय दिला जातो, जास्त दिला जातो. एखाद्या वर्षी जर समजा जास्ती लाभांश झाला नसेल तर कमी लाभांश दिला जातो. म्हणजेच काय, लाभांशामध्ये चढ उतार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणूनच म्हणलेलं आहे समहक्क भागधारकांना जो लाभांश दिला जातो तो कसल्या स्वरूपात असतो, अस्थिर स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून हे दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, अस्थिर लाभांशाचे दर. आता तिसरं वैशिष्ट्य काय आहे बघा, हक्क. म्हणजे प्रत्येक भागधारक जेव्हा व्यवसायामध्ये भागभांडवल गुंतवत असतो त्याला त्या बदल्यात काय दिले जातात, काही हक्क दिले जातात. हे हक्क एकूण 4 प्रकारचे आहेत बघा. पहिला हक्क आहे तो मतदानाचा हक्क. म्हणजेच काय, जेव्हा भागभांडवल व्यवसायामध्ये गुंतवल्यानंतर समहक्क भागधारकाला काय दिला जातो, मतदानाचा हक्क. हा हक्क फक्त समहक्क भागधारकांना दिला जातो. अग्रहक्क भागधारकांना हा हक्क दिला जात नाही. मतदान करण्याचं म्हणजेच काय, एखाद्या समजा घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा नियमावलीमध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा संचालक मंडळाची नियुक्ती करण्याचा हक्क सुद्धा ह्या मतदानानुसार दिला जातो. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये संचालक निवडायचे असतील तर त्यामध्ये काय केलं जातं, मतदान हे घेतलं जातं. त्यामध्ये मतदान करण्याचा हक्क हा कोणाला आहे, समहक्क भागधारकांना आहे. आता दुसरा हक्क काय आहे बघा, नफ्यामध्ये सहभागाचा हक्क. काय बघा म्हटले, नफ्यामध्ये सहभागाचा हक्क. म्हणजेच काय, प्रत्येक भागधारक हा भागभांडवल काय करत असतो, गुंतवत असतो. त्यावेळेस त्याला हा एक हक्क दिला जातो की नफ्यामध्ये सहभाग मिळवण्याचा. म्हणजे त्याने जेवढे भाग खरेदी केलेले आहेत त्याच्या प्रमाणानुसार त्याला काय दिला जातो, हा लाभांश दिला जातो. नफ्यामध्ये सहभाग म्हणजेच काय, प्रत्येक भागधारकाला समहक्क भागधारकाला काय दिला जातो, लाभांश हा दिला जातो. हा लाभांश मिळवण्याचा हक्क हा प्रत्येक भागधारकाला असलेला आपल्याला दिसून येतो. तिसरा आहे बघा, दुसरा पहिला नफ्यामध्ये सहभागाचा हक्क. तिसरा आहे बघा लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क. प्रत्येक भागधारकाला काय असतो, तो ज्या कंपनीमध्ये भागभांडवल गुंतवत असतो त्या कंपनीतील लेखा पुस्तके म्हणजे ज्याची व्यवहाराची नोंद ठेवली जाते ज्या पुस्तकामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, लेखा पुस्तक असे म्हटलेलं आहे. त्या पुस्तकाचा तपासणीचा हक्क हा प्रत्येक भागधारकाला असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, समहक्क भागधारकाला लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क. तो ज्या कंपनीमध्ये भागभांडवल गुंतवलेला असतं त्या कंपनीचा लेखा पुस्तक तपासणीचा हक्क हा समहक्क भागधारकांना दिला जातो. चौथा हा काय बघा, भाग हस्तांतरणाचा हक्क. हस्तांतरण म्हणजे काय, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतर करते त्याला आपण काय म्हणतो, हस्तांतरण. भाग हस्तांतरणाचा हक्क म्हणजेच काय, समहक्क भागधारकांना हा हक्क दिलेला असतो की आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला आपण हस्तांतरण करू शकतो. त्याला म्हटलेला आहे भाग हस्तांतरणाचा हक्क. हे 4 हक्क कुणाला दिले जातात, समहक्क भागधारकांना दिले जातात. पहिला मतदानाचा हक्क, दुसरा आहे नफ्यामध्ये सहभागाचा हक्क, तिसरा आहे लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क आणि चौथा आहे ते भाग हस्तांतरणाचा हक्क. हे 4 हक्क समहक्क भागधारकांना दिले जातात. आता चौथं वैशिष्ट्य आहे बघा,
अग्रक्रम हक्क नाही. म्हणजेच काय, अग्रक्रम यालाच काय म्हणतो आपण, प्रेफरन्स. मग समहक्क आपण कालच पाहिलेल्या व्याख्येमध्ये समहक्क भागांना काय दिला जातो, अगोदर प्रेफरन्स दिला जात नाही. अगोदर कोणाला प्रेफरन्स दिला जातो, अग्रहक्क भागधारकांना. म्हणून म्हटलेले अग्रक्रम हक्क नाही. म्हणजेच काय, समजा लाभांश जर कंपनीला द्यायचा असेल तर कोणाला अगोदर दिला जातो, अग्रहक्क भागांना अगोदर दिला जातो आणि नंतरच काय दिला जातो, समहक्क भागधारकांना. इथेही आपल्याला अग्रक्रम हा समहक्क भागधारकांना दिलेला दिसून येत नाही. तसेच कंपनीचं विसर्जन करत असताना काय म्हटलंय, भांडवल जर परत द्यायचं असेल भागधारकांचं तर सर्वप्रथम अग्रहक्क म्हणजे सर्व गुंतवणूकदारांचं दिलं जातं आणि नंतरच समहक्क भागधारकांचं हे भांडवल त्यांना परत दिलं जातं. म्हणजेच म्हटलंय समहक्क भागधारकांना अग्रक्रम हक्क नाही. पुढचा आहे बघा वैशिष्ट्य, नियंत्रण. नियंत्रण म्हणजे काय, कंपनीवरती समहक्क भागधारक काय करू शकतात, नियंत्रण ठेवू शकतात. ते कोणत्या बाबतीत बघा, आपण म्हटलेलं आहे समहक्क भागधारक हे काय आहेत, कंपनीचे खरे मालक आहेत. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, समहक्क भागधारकांना काय दिलेला असतो, मतदानाचा हक्क दिलेला असतो. ते संचालक मंडळाची नियुक्ती करू शकतात. तसंच काय म्हटलेलं आहे, मतदान करू शकतात. तसेच लाभांशामध्ये सहभागी होऊ शकतात. या सर्व गोष्टींनी ते काय करू शकतात, कंपनीवरती एक प्रकारचं नियंत्रण प्रस्थापित करू शकतात. समजा ते जर सर्वसाधारण सभेला उपस्थित नसतील, कोण, समहक्क भागधारक सर्वसाधारण सभेला भागधारकांच्या सभेला उपस्थित नसतील तर त्यांच्या ऐवजी त्यांनी जे प्रतिनिधी निवडलेले असतात त्यांच्या मार्फत काय करू शकतात, मतदानाचा हक्क हे बजावू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, ते कंपनीवरती नियंत्रण ठेवू शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे बघा 6वं, जोखीम. जोखीम म्हणजे काय म्हणते बघा, समहक्क भागामध्ये भांडवल गुंतवणे ही जे काय आहे जोखीम असलेली आपल्याला दिसून येते. कारण का, एखाद्या वर्षी समजा नफा झाला असेल तर हा त्या बदल्यात काय दिला जातो, लाभांश दिला जातो. समजा या एखाद्या वर्षी तोटा झाला असेल तर त्या वर्षी लाभांश हा दिला जात नाही. म्हणजे ही एक प्रकारची जोखीम आहे असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, ह्यामध्ये जे भांडवल समहक्क भागधारकांनी गुंतवलेलं आहे ते परत मिळेलच अशी शक्यता आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे ते जोखमीचं भाग भांडवल आहे असं म्हटलेलं आहे. आता पुढचं वैशिष्ट्य बघा, 7वं आहे बघा, अवशेष भागांचे दावेदार. अवशेष म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा, सर्व गुंतवणूकदारांची रक्कम काय केली जाते. समजा एखाद्या वर्षी कंपनी समजा बंद करायची असेल तर सर्व गुंतवणूकदारांचं काय केलं जातं, भाग भांडवल हे अगोदर परत दिलं जातं आणि शेवटीच काय केलं जातं, हे समहक्क भागधारकांचं भाग भांडवल हे परत दिलं जातं. म्हणजे शेवटी जे अवशेष म्हणजेच काय, कंपनीची जी मिळकत आहे शेवटी त्याच्यावरती अंतिम दावा करण्याचा अधिकार कोणाचा असतो, तर ह्या समहक्क भागधारकांचा असलेला दिसून येतो. म्हणजेच काय, जे भांडवल गुंतवलेलं आहे ते समजा कंपनी विसर्जनानंतर आपल्याला परत मिळवायचं असेल तर काय करू शकतो, शेवटचा भागीदार म्हणून कोणाला ओळखलं जातं, या समहक्क भागधारकांना. म्हणजे यांना शेवटी हे भाग भांडवल परत दिलं जातं. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, अवशेष भागाचे दावेदार. म्हणजेच काय, मिळकतीवरील अंतिम दावा करण्याचा अधिकार या अवशेष भागधारकांना असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य आहे बघा, कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. कंपनीची कोणतीही जर मालमत्ता असेल तर त्यावर ह्या समहक्क भागधारकांचा काय असतो, कोणताही अधिकार नसतो.
फक्त भाग त्यांनी जे खरेदी केलेले भाग असतील त्यावरच ते फक्त काय करू शकतात, कंपनीचा मालकी हक्क मिळवू शकतात. परंतु कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर समहक्क भागधारकांचा अधिकार नसतो. हे आहे 8वं वैशिष्ट्य. 9वं आहे बघा, अधिलाभांश. अधिलाभांश भाग किंवा यालाच काय म्हटलं जातं बघा, बोनस भाग. अधिलाभांश किंवा बोनस भाग. हे बोनस भाग किंवा अधिलाभांश भाग फक्त कुणाला दिले जातात, समहक्क भागधारकांना दिले जातात. हे अग्रहक्क भागधारकांना दिले जात नाही. म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा, हे समहक्क भागधारकांना अधिलाभांश भाग हे बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. म्हणजे कोणतीही त्यांच्याकडून रक्कम न घेता त्यांना बक्षीस म्हणून समहक्क भागधारकांना हे विनामूल्य दिले जातात. हे कसे दिले जातात, तर समहक्क भागधारकांची कंपनीत जेवढे भाग आहेत, त्यांनी जेवढे भाग खरेदी केले असतील त्याच्या प्रमाणानुसार काय दिले जातात, हे अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग त्यांना बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. पुढचा आहे बघा 10वं वैशिष्ट्य, हक्क भाग. आता हक्क भागाचं काय म्हटलेलं आहे बघा, समजा एका कंपनीला आपला स्वतःचं काय करायचं असेल, विस्तार करायचा असेल, म्हणजे कंपनी काय करायची असेल, वाढवायची असेल, तर त्यासाठी निधीची काय होणार आहे, जास्तीत जास्त आवश्यकता ही भासणार आहे. तर त्यासाठी कंपनी काय करत असते, राहिलेले जे कंपनीचे भाग असतील ते काय करत असते, विक्रीस काढत असते. तर ते विक्रीस काढण्यासाठी प्रथम प्रेफरन्स म्हणजे पहिला प्रेफरन्स हा कोणाला दिला जातो, ह्या समहक्क भागधारकांना दिला जातो. त्यालाच काय म्हटलेलं आहे, हक्क भाग असे म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा जर तुम्हाला भाग खरेदी करण्यासाठी कुणाला प्रेफरन्स दिला जातो, ह्या समहक्क भागधारकांना. त्यालाच काय म्हटलेलं आहे, हक्क भाग असे म्हणतात. काय म्हटले बघा, कंपनीचा जर विस्तार करायचा असेल तर त्यासाठी लागणारा निधी हा जास्तीचा लागतो. मग तो निधी गोळा करण्यासाठी कंपनी काय करत असते, आणखी भाग विक्रीस काढत असते. ते भाग विक्रीस काढत असताना सर्वप्रथम प्रेफरन्स हा समहक्क भागधारकांना दिला जातो आणि नंतरच दुसरे भाग हे खरेदी करण्यासाठी दिले जातात. म्हणून हक्क भाग असं त्याला म्हणतात. पुढचं 11वं वैशिष्ट्य आहे बघा, दर्शनी मूल्य. कालच आपण पाहिलेलं आहे दर्शनी मूल्य म्हणजे काय, जे घटनापत्रिकावरती नोंदवलेले असते. तसेच काय म्हटलेलं आहे, जे नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला दिले जाते, शेअर सर्टिफिकेट, भाग नोंदणी प्रमाणपत्र, त्यावरती सुद्धा हे दर्शनी मूल्य नोंदवलेले असते. त्या मूल्याला आपण काय म्हणतो, दर्शनी मूल्य असे म्हणतो. हे मूल्य 1 रुपये किंवा 10 रुपये म्हणजे इतकं अगदी कमी स्वरूपात याचं मूल्य असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच म्हटलेलं आहे की सामान्य किंवा आम जनता देखील काय करू शकते, हे भाग हे खरेदी करू शकते. पुढचं आहे बघा 12वं वैशिष्ट्य, बाजार मूल्य. आता बाजार मूल्य पण आपण काय पाहिलेलं आहे, हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार दर्शवले जाते. त्याला काय म्हटलेलं आहे, बाजार मूल्य असं म्हटलेलं आहे. आता या बाजार मूल्यामध्ये बघा, समजा कंपनीला जास्त नफा झाला असेल तर हे मूल्य काय होतं, वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच कंपनीची प्रतिष्ठा देखील वाढलेली आपल्याला दिसून येते. समजा हे मूल्य बाजार मूल्य कमी झालं असेल म्हणजे भागांची किंमत ही कमी होते, त्यामुळे कंपनीचं प्रतिष्ठा ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कंपनीनं प्रत्येक आपलं बाजार मूल्य हे काय करायचं असतं, टिकवायचं असतं. म्हणजेच भागांची किंमत वाढते आणि भागांची किंमत वाढल्यामुळेच कंपनीची काय होते, प्रतिष्ठा ही वाढलेली आपल्याला दिसून येते. 13वं वैशिष्ट्य बघा, भांडवल वृद्धी. आताच आपण पाहिलं की भाग बाजारामुळे काय होतं, भागांचं हे मूल्य वाढतं. भागांचं मूल्य वाढलं की काय होणार आहे,
प्रतिष्ठा वाढणार आहे, तसंच काय होणार आहे, भांडवलामध्ये सुद्धा वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते. हे सर्व कशावरती अवलंबून आहे तर बाजार मूल्यावरती. म्हणजेच काय, हे मूल्य कसं ठरवलं जातं तर भाग बाजारातील मागणी व पुरवठा, म्हणजे भागाला असलेली मागणी आणि त्यासाठी केलेला पुरवठा यानुसारचे मूल्य काढलं जातं. आणि हे जर मूल्य वाढलं तर कंपनीची भांडवल वृद्धी सुद्धा वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कंपनीची प्रतिष्ठा देखील वाढते. तर हे आपण काय पाहिलेलं आहे, समहक्क भागांची वैशिष्ट्ये. एकूण 13 वैशिष्ट्ये आहेत बघा. काय काय सांगितलं, कायमस्वरूपी भाग भांडवल म्हणजेच काय, व्यवसायामध्ये काय राहते, हे जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात आहे तोपर्यंत व्यवसायामध्ये भाग भांडवल राहते, म्हणून त्याला कायमस्वरूपी भाग भांडवल असे म्हणतात. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं बघा, अस्थिर लाभांशाचे दर. समहक्क भागधारकांना जो लाभांश दिला जातो तो कसा असतो, अस्थिर स्वरूपाचा असतो. तो नफ्यानुसार काय होतो, बदलत असलेला आपल्याला दिसून येतो. तिसरं आहे बघा वैशिष्ट्य, हक्क सांगितले, मतदानाचा हक्क. त्यानुसार ते काय करू शकतात, संचालक मंडळाची नियुक्ती किंवा घटनापत्रकामध्ये किंवा नियमावलीमध्ये दुरुस्ती सुद्धा करू शकतात. पुढचं आहे बघा, नफ्यामध्ये सहभागाचा हक्क. प्रत्येक समहक्क भागधारकाला त्यांनी जे भांडवल गुंतवलेलं असतं त्यामध्ये सहभाग मिळवण्याचा हक्क म्हणजेच लाभांश मिळवण्याचा हक्क समहक्क भागधारकाला असतो. तिसरा आहे बघा, लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क. म्हणजेच काय, त्याने ज्या कंपनीचे भाग खरेदी केलेले असतात त्या कंपनीच्या लेखा पुस्तकाचा तपासणीचा हक्क हा समहक्क भागधारकाला असलेला दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य आहे बघा, भाग हस्तांतरणाचा हक्क. म्हणजे काय, एक समहक्क भागधारक काय करू शकतात, स्वतःचे भाग इतरांना सुद्धा हस्तांतरित करू शकतात. तोही हक्क या समहक्क भागधारकांना आहे. पुढचं वैशिष्ट्य काय काय बघायचं होतं, अग्रक्रम हक्क नाही. काय म्हणते बघा, समहक्क भागधारकांना अगोदर अग्रक्रम म्हणजे ज्यावेळेस लाभांश मिळतो त्यावेळेस सुद्धा अग्रक्रम दिला जात नाही. आणि जेव्हा कंपनीचं विसर्जन होतं त्यावेळेस सुद्धा भांडवल परतफेड करत असताना अग्रक्रम हा दिला जात नाही. पुढचं वैशिष्ट्य बघा, नियंत्रण. म्हणजेच काय, समहक्क भागधारकांना समहक्क भागधारक हे कंपनीवरती नियंत्रण ठेवू शकतात. ते कशा प्रकारे, तर मतदान करून, स्वतः जर भागधारकांच्या मीटिंगमध्ये उपस्थित नसतील तर ते प्रतिनिधींच्या मार्फत काय करू शकतात, मतदान करून कंपनीवरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतात. पुढचं वैशिष्ट्य बघा, जोखीम. जोखीम असं का म्हटलेलं आहे, कारण एखाद्या वर्षी समजा नफा झाला तर लाभांश दिला जातो, एखाद्या वर्षी जर तोटा झाला असेल तर लाभांश हा दिला जात नाही. म्हणून ह्याला काय म्हटलंय, समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा असे म्हणतात. पुढचं बघा, 7वं वैशिष्ट्य, अवशेष भागांचे दावेदार. म्हणजेच काय, सर्व कंपनी विसर्जन जर समजा करायचं असेल तर सर्व गुंतवणूकदारांची काय केली जाते, रक्कम अगोदर परत दिली जाते व शेवटीच समहक्क भागधारकांची रक्कम ही दिली जाते. म्हणून म्हटलेलं आहे अवशेष भागांचे दावेदार. म्हणजे मिळकतीवरील अंतिम दावा करण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना असल्याचं आपल्याला दिसून येतो. पुढचं 8वं वैशिष्ट्य बघा, कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. म्हणजे ज्या समहक्क भागधारकाने जेवढे भाग खरेदी केले असतील तेवढ्याच प्रमाणानुसार तो काय असतो, कंपनीचा मालकी हक्क बजावू शकतो. इतर कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर त्याचा अधिकार हा नसतो. पुढचा वैशिष्ट्य बघा, आधी लाभांश भाग किंवा बोनस भाग. आधी लाभांश भाग किंवा बोनस भाग हे फक्त कुणाला दिले जातात, समहक्क भागधारकांना दिले जातात, अग्रहक्क भागधारकांना दिले जात नाही. हे लाभांश कुणाला कसे दिले जातात, ती विनामूल्य समहक्क भागधारकांना हे बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. ते कशा प्रमाणानुसार, लाभांशाच्या म्हणजे त्यांनी जे अगोदर भाग खरेदी केले असतील त्याच्या प्रमाणानुसार हे भाग दिले जातात. पुढचा आहे बघा, हक्क भाग. इथे काय सांगितलं बघा, कंपनीचा समजा विस्तार करावायचा असेल, कंपनी वाढवायची असेल तर अधिक निधीची आवश्यकता असते. तो निधी उभारण्यासाठी कंपनी काय करत असते, आपले भाग विक्रीस काढत असते. ते भाग विक्रीस काढण्यासाठी सर्वप्रथम हक्क कोणाला देत असते, तर या समहक्क भागधारकांना देत असते. त्यालाच आपण म्हटलेलं आहे हक्क भाग. पुढचा आहे बघा, दर्शनी मूल्य. काय सांगितलं, दर्शनी मूल्य म्हणजे घटनापत्रकावर नमूद केलेलं असते. तसेच काय म्हटलेलं आहे, शेअर सर्टिफिकेट भाग नोंदणी प्रमाणपत्रावरती सुद्धा हे मूल्य दर्शवलेलं असते व हे
मूल्य 1 रुपये किंवा 10 रुपये जितक्या लहान स्वरूपातली रक्कम समहक्क भागांची असलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळे सामान्य म्हणजे आम जनता देखील हे भाग खरेदी करू शकते व कंपनीच्या भाग भांडवलामध्ये सहभागी होऊ शकते। पुढचा आहे बघा बाजार मूल्य। बाजार म्हणजे मूल्य म्हणजे काय, भाग बाजारातील काय मूल्य आहे, भागांच्या मागणी व पुरवठ्यानुसार हे मूल्य काढले जाते। पुढचा आहे बघा भांडवल वृद्धी म्हणजेच काय, भाग बाजारामध्ये समजा भागांची किंमत वाढलेली आहे तर भांडवलामध्ये सुद्धा कंपनीचे काय होते, वृद्धी म्हणजेच वाढ झालेली आपल्याला दिसून येते। हे आपण भागांची वैशिष्ट्ये आज पाहिलेले। धन्यवाद।